हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर लास्ट ब्लॉगमधून कळलं असेलच की मी माहेरी गेले होते कारण पप्पांचं श्राद्ध होतं. तर जास्त काही व्लॉग्स मी तिकडे शूट नाही गेले होते ॲक्च्युली 1-2 दिवसासाठीच. पण पुन्हा मग 1-2-3 दिवस थांबले आणि मम्मीला मला घेऊन यायचं होतं इकडे कोल्हापूरला, त्यामुळे मी थांबले होते. आणि राजनंदिनी मात्र आता असा स्पेस भरपूर भेटला की ती जाम एन्जॉय करते. तर इथे गॉगल पण मामाचा जो आहे तो आधी तिने मला पाहिलं होतं की मी डोक्यावरती गॉगल लावते ना, तर सेम तसंच ती लावायचा प्रयत्न करत होती इथे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना राजनंदिनीसाठी आता मी नव्याने जे स्टार्ट केलेले आहेत स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट, तर त्या संदर्भातच मी बोलते आहे. कारण बेबीची स्किन बघा खूप डेलिकेट असते आणि थिन असते आपल्या अडल्टच्या स्किनपेक्षा, आणि त्यासाठी त्यांना एक्स्ट्रा स्पेशल केअर घेणं गरजेचं असतं. त्यांच्या स्किनला जे काही आपण अप्लाय करतो ना ते लगेच त्यांच्या स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होतात, त्यामुळे हार्मफुल टॉक्सिन्स आणि केमिकल्स फ्री असलेले असं सेफेस्ट नॅचरल केअर प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे बेबीजसाठी. आता या थंडीच्या दिवसामध्ये राजनंदिनीची स्किन मॉइश्चराइज राहावी यासाठी मी आता वेगळे प्रोडक्ट्स यूज करते, तर त्या संदर्भात सांगते तुम्हाला. सध्या मी राजनंदिनीसाठी स्किन केअर आणि हेअर केअरसाठी लिटल रिच्युअल्स यांचे प्रोडक्ट्स वापरते, जे की 6500+ केमिकल्स अँड टॉक्सिन्स फ्री आहेत. त्याचसोबत मेडसेफ USA सर्टिफाईड आहे. राजनंदिनीच्या मसाजसाठी मी वापरते वूड कोल्ड प्रेस ऑर्गॅनिक स्वीट आल्मंड ऑइल, जे डीप हायड्रेशन देतं, स्किनमध्ये मॉइश्चर लॉक करतं. त्याचसोबत याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये विटामिन्स आहेत जे हेल्दी स्किन डेव्हलपमेंट करायला हेल्प करतात, स्किन, हेअर आणि क्युटिकल्स नरिश करायला हेल्प करतात. तसेच क्विकली स्किनमध्ये ॲब्सॉर्ब सुद्धा होतं. आणि हे ऑइल तुम्ही बाळाच्या स्किन आणि हेअर दोन्हीसाठी सुद्धा वापरू शकता. हेअर वॉशसाठी मी वापरते प्लांट प्रोटीन हेअर शॅम्पू, जे मॉइश्चर लॉक करतं हेअरमध्ये आणि लॉंग लास्टिंग सॉफ्टनेस देतं. हेअर क्लीन ठेवून ते शायनी करायला मदत करतं आणि हेअर ग्रोथसाठी स्टिम्युलेट करतं. तुमची मुलं जर मोठी असतील आणि हेअर डॅमेज झालेले असतील तर विदिन 3 वॉश तुम्हाला नोटिसेबल रिझल्ट दिसून येईल. त्यानंतर हा आहे प्लांट प्रोटीन हेअर कंडिशनर, जो मॉइश्चर लॉक करतो हेअरमध्ये, त्याचसोबत हेअर सॉफ्ट आणि स्मूथ बनवतं, स्काल्प हेल्दी ठेवायला मदत करतं आणि ब्रेकेजेस किंवा स्लिटेन्स असतील मोठ्या बेबीजमध्ये तर ते रिड्यूस करायला सुद्धा हेल्प करतं. आणि यानंतर बेबीजचे जे हेअर असतात ते सिल्की आणि स्मूथ दिसायला लागतील. तर लिटल रिच्युअल्स यांचे हे प्रोडक्ट्स Amazon फर्स्ट ट्राय आणि त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. जर तुम्हालाही हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहेत, नक्की चेक करा. तर जशी मी कोल्हापूरला आले ना, तर त्याच्यानंतर सगळ्यात आधी गेले होते मी डॉक्टरांकडे, म्हणजे आमचे डायटिशियन. कारण खूप जास्त मी गोड वगैरे खाऊन माझं पुन्हा वेट मी पुट ऑन केलं होतं, त्यामुळे आता भेट देणं मला जास्त गरजेचंच होतं. सो त्यांचे जे काही प्रोसिजर असते तर तीच फॉलो करायची चालू होती. आपली हाईट, वेट, बॉडी मेजरमेंट्स हे सगळं ते नोट डाऊन करतात आणि त्यानंतरच मग डाएट आपल्याला प्रोव्हाइड करतात. आपल्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे डाएट. गेल्या काही दिवसांमध्ये मी अजिबात फॉलो केलं नाही आणि खूप प्रमाणामध्ये गोड वगैरे खाल्लं, त्याचा सगळा परिणाम माझ्या बॉडीवर दिसून येतच आहे. त्यानंतर ॲक्ने, पिंपल्स वगैरे मला काहीच नव्हते, पण ते सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती दिसू लागलेत. त्यानंतर फेसचा कलरसुद्धा माझा डाऊन झाला, कारण मी गोड खूप प्रमाणात खाल्लं होतं आणि जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे त्याचा लगेच इफेक्ट आपल्या फेसवरती हा पडतोच. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे, कारण मध्ये जेव्हा मी डाएट केलं होतं त्यानंतर माझी स्किन खूप छान हेल्दी झाली होती. तर बॉडी मेजरमेंट्सनंतर इथे पल्स आणि BP सुद्धा चेक केला जातो, ज्या की खूप नॉर्मल गोष्टी आहेत, कारण प्रोसिजरचाच एक भाग आहे त्यांचा तो. डॉक्टरांना बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि PCOS, PCOD किंवा वेट लॉससाठी वगैरे बऱ्याच प्रमाणात पेशंट यांच्याकडे येतात. तुम्हालाही जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचे डिटेल्स देते आहे, ते नक्की चेक करा आणि त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. पुढे 9 नंतर पुढचं खाणं, 9 नंतर मग तरी 11-12च्या दरम्यान एखादी फ्रूट वगैरे काय असेल तर, आणि मग 1-1:30च्या दरम्यान जेवण काय असतं. तर इथे आता डॉक्टरांनी मला माझी जी काही लाईफस्टाईल सध्या चालू आहे ना तर त्याबद्दल सगळं विचारून घेतलं, कारण पुढचा डाएट त्यांना मला द्यायचा होता त्याप्रमाणे. तर जे काही डिटेल्स असतात ते क्लिअर मी त्यांना सांगितले होते. इव्हनिंगला चहा 5-5:30 बिस्किट किंवा टोस्ट काय असेल तर. चहा वगैरे म्हणजे नेहमी असं नाही, कधीतरी. किती बिस्किट होतं? तरी 2-3 तरी असतात. पुढे रात्री जेवण रात्री 8 ते 9
चपाती भाजी चालू आहे बेबीचं. किती वाढतं? 1.5 वर्षाची. डॉक्टर तिथे बोलले की 2 वर्षापर्यंत नंतर बाळा आजारी वगैरे पडलं ना की जेवण नाहीत ना म्हणून आमच्या शुभंकवती म्हणून करण्यामध्ये आहेत ना मॅडम. इव्हनिंगला नरेंद्राने मी गेलो होतो शेंडूरला, म्हणजे आमच्या मावस सासूबाईंच्या इकडे. दीदींचं हळदी कुंकू होतं पहिलं आणि राशनंदिनीला घरीच ठेवलं होतं. मम्मीला पण त्यांनी बोलवलं होतं, ॲक्च्युली आग्रह खूप केला होता, पण मम्मी पण नाही म्हणत होती. थोडंसं तिला वाटत होतं की अरे पहिलं हळदी कुंकू आहे आणि आपण नको जायला. पण मावशी वगैरे असं काही मानत नाही, म्हणजे त्या म्हणल्या की ठीक आहे असू दे, त्याला काय होतं आहे या तुम्ही, म्हणून त्यांनी आग्रह केला होता. बट मम्मी म्हणते की नको तुम्ही जाऊन या. मग मी आणि नरेंद्र गेलो होतो. राशनंदिनीला घरीच ठेवलं कारण संध्याकाळचं तिला एवढं घेऊन जायचं थोडंसं नको वाटलं. त्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे हे सगळं सुरुवात झाली त्याला. वेटर दर बघा कागल ते इथं वरण असं घे. हे असं सगळं शिकून घे. समजून दे, त्यात काही नाही. मग तिळगुळ खाल्ल्यावर गोड बोलते, मग भूषणला जरा 4 दिवस जास्त. तिथून निघालो आणि कोल्हापूरमध्ये आल्यावर आधी भाजी नारळ वगैरे घेतलं, कारण नेक्स्ट डे विचार केला की आपण इडली वगैरे करावी. आता मम्मी आली आहे तर इडली किंवा डोसा जे काही असेल ते. बऱ्याचदा जेव्हा राजनंदिनीच्या हरकती मी तुमच्याशी शेअर करते तर त्यावेळेस तुम्ही मला म्हणतात की तू कॅप्चर करत जाते मोमेंट्स, कारण ऐकण्यापेक्षा पाहण्यात मजा येते. तर काय होतं की कॅमेरा नसतो ना हातात नेमका ऑन पॉईंट त्यावेळेस, त्यामुळे मी मोमेंट कॅप्चर करता येत नाहीत. पण इथे मला माहीत होतं ती शोधत मला आत गेली होती आणि तिला मी दिसले नाही. आणि तिथून जेव्हा तिने मला पाहिलं तर तिची अशी इच्छा होती की मी तिला तिथे जाऊन घ्यावं, पण मी तिला घेतलं नाही, म्हणून ती नाराज झाली. आणि आजकाल अशीच करते, खूप ॲटिट्यूड दाखवते मला. तिला जर लगेच मी घेतलं नाही ना तर तिथे रुसून खाली बसते. असं काही काही नवीनच स्टार्ट केलं तिने. आणि तिचं असं असतं की आता तिथून ती माझ्याकडे येणार नाही, मीच जाऊन तिला घेऊन यायचं, असं खूप वेळा करते. तर इथे मी तिला हाक देऊन बोलवलं जरा प्रेमाने, मग ती माझ्याकडे आली. बापरे, आत्तापासूनच इथे इतका ॲटिट्यूड मला सहन करावा लागतोय. नेक्स्ट मॉर्निंगला मी इथे डोशांची तयारी करत होते.
नेहमीप्रमाणेच इथं जवळ जे शॉप आहे आई नावाचं, तर तिथून मी डोशाचं पीठ घेऊन आले होते. कारण सध्या मला ना तेच बरं वाटतं. इतका वेळ पण नसतो ते डोशाचं पीठ तयार करण्यात. मम्मीने ऑलरेडी सगळं कटिंग करून ठेवलं होतं. बघा मस्त असं सगळं अरेंज करून दिलेलं तिने मला. आई घरात असली की थोडंसं निवांतपणा भेटतोच. इथे सगळं चटणी विटणी या सगळ्या गोष्टींसाठी तिने तयारी सगळी करून ठेवली होती. आणि हा जो चॉपिंग बोर्ड आहे ना, खूप वेळाची तुम्ही लिंक मागितली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, चेक करा. आणि त्यानंतर इथे भाजीची तयारी करून घेतली. ही सुद्धा मम्मीनं ऑलरेडी सगळं तयारी करून ठेवली होती बरं. म्हणजे कांदा चिरण्यापासून अगदी बटाटे उकडून चिरून ठेवण्यापर्यंत इथे फक्त मी फोडणी मारायचं काम करत होते. आणि डोसासुद्धा तवा एक साईडला थोडंसं गरम करायला ठेवला होता. इथे हे डोशाचं पीठ आणलं होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं मी रात्री. सकाळी एक तासभर आधी मी काढून ठेवलं होतं बाहेर, कारण नॉर्मल तापमानाला यावं म्हणून. त्यानंतर एका भांड्यात काढून घेतलं आणि याच्यात फक्त आता काही मीठ ॲड करायचं असतं आणि मग मिक्स करून डोसे काढायचे. छान पीठ असतं, टेस्टसुद्धा खूप चांगली येते याची. तर हे पीठ 30 रुपयाला पाव किलो असं भेटतं. मी इथे अर्धा किलो आणलं आहे, कारण मम्मी पण होती. तसं आम्ही पाव किलोच आणतो, दोघांसाठी बास होतं. 2-2 डोसे इनफ होतात. हाय पादे चला आपण खाऊ करूया. आईला भूक लागली असेल आमच्या. गीताई कैसन बना है डोसा? आज हमारे यहाँ डोसा है खाने में। डोसा, लड़की को भी खिलाओ डोसा. काय ग? तर हा इंडिसवालीचा तवा आहे आणि खूप छान डोसे येतात त्याच्यामध्ये. काही दिवस खूप बिझी चाललेत माझे आणि अजिबातच कशाला वेळ भेटत नाही आहे. व्हिडिओज पेंडिंग पडलेत एडिटिंगसाठी, कारण डोळ्यांना सुद्धा थोडा त्रास होतोय. मग जाऊन यायचं डॉक्टरांकडे. आणि खूप 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 म्हणजे असं हेक्टिक चाललं आहे सध्या. आणि पटापट सगळे व्हिडिओज जे पेंडिंग आहेत तर ते द्यायचा प्रयत्न करते, कारण पेंडिंग राहिले ना की पुढचे शूट करायचं पण इंटरेस्ट राहत नाही. आणि ते सगळं जे व्हिडिओज जुने झाले ना की ते एडिट करायची इच्छा होत नाही, असं होतं. तर चाललेत माझे प्रयत्न लवकरात लवकर हे करावं एडिटिंग आणि द्यावं तुम्हाला. काल मी बाहेर गेलो होतो काही कामानिमित्त आणि नेमकं असं झालं, मॅप लावून गेलो ठीक आहे, आणि रस्ताच चुकला. म्हणजे जिथं आम्ही पोहोचलो ना तिथे बरोबर पुढे शेत होतं आणि तिथपर्यंतच रस्ता होता.
त्यामुळे आता गुगल मॅपवरती विश्वास ठेवून जायचं की नाही हाच एक मोठा प्रश्न आहे. बऱ्याचदा राईट दाखवतं, पण हा थोडासा चुकीचा अनुभव होता आमचा. आम्ही इतकं जवळजवळ ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं ना लोकेशन, तर तिथे जाण्याआधी ना अर्धा पाऊण तास आम्ही इकडे तिकडे फिरतच होतो. आम्हाला लोकेशनच भेटेना. फायनली तिथे जाऊन पोहोचलो आणि म्हणजे तिथे जाऊन पोहोचण्याआधी ना एक ठिकाणी त्यांनी जो मॅप पाठवला त्या थ्रू गेलो आणि जाऊन पोहोचलो शेताजवळ एखाद्या नरेंद्र आणि मी, आणि तिथून रस्ताच नव्हता पुढे. त्यानंतर पुन्हा मग त्यांना व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल थ्रू त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला आणि मग आम्ही जाऊन पोहोचलो तिथे लोकेशनला. इतका सगळा गोंधळ उडाला होता आमचा. आल्यापासून मम्मीच बऱ्यापैकी सगळं हँडल करायला लागले, कारण माझं हे व्हिडिओ एडिटिंगमध्येच सगळा वेळ चालला आहे आणि आता घरातला पसारा आवरायचा. तर हा व्हिडिओ मेन मला आता द्यायचा होता. सो हा आता झाला आहे, अपलोड करते, तुम्ही पाहत असालच. त्याच्यानंतर आता घरं सगळं आवरून घेणार मी आणि बघू, आज मम्मीला बाहेर कुठेतरी घेऊन जायचं प्लॅन आहे. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. त्याआधीच मी नाशिकला जे गेले होते ना, तर तिथले 1-2 ब्लॉग्स पेंडिंग आहेत जे की मी अजून दिलेले नाही, मला वेळ नाही भेटला एडिटिंगला. तर साधना चुलीवरची मिसळ तिथला एक व्हिडिओ आहे, तुम्हाला खूप जास्त आवडेल. नेक्स्ट मे बी उद्या वगैरे मी देईन तुम्हाला तो व्हिडिओ. खूप सुंदर आहे, नक्की पहा तो व्हिडिओ. आणि तुम्ही जर कधी नाशिकला गेलात तर 100% तिथे तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला जाम आवडेल. तर चला व्हिडिओचा एंड करते इथेच. आय होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि येस मेन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.